सरकार असेल या मागण्या का झाल्या नाही? बघा, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून, की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शतप्रतिशत प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागलं. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावाने येऊ नये, ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही. आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत, माता जिजाऊनी दिलेले संस्कार आहेत. आपण प्रत्येक संस्काराचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपतींचं नाव घेतो. आणि या छत्रपतींचा मराठा, या मराठाच्या संघर्षामध्ये मला जर दादांमुळे खारीचा वाटा उचलायची संधी मिळत असेल, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल. त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली. मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकतो? आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, हा सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार. आणि दादा बरोबर त्याचा भाऊ म्हणून याच्या पुढे त्याच्या संघर्षात, त्याच्या कामात, त्याच्या कार्यात मी सातत्याने राहणार. आणि मी दादाला विनंती करायला आलो, नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे. पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन आणि आपण चर्चा करू. आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय शेपूट राहील, हत्ती गेलाय शेपूट राहील आणि दादाचं आंदोलन यशस्वीच झालंय.